सगळ्या देशांचे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत ते सबसिडाइज काही नवीन गोष्ट नाहीये. परंतु बीएसटी आतापर्यंत का नव्हती देत, तर मी सुरुवातीला इलेक्ट्रिसिटीकडून पैसे येत होते, त्यामुळे कधीच गरजच पडली नाही पैसे मागायची कोणाला. पण आता ही गरज आल्यानंतर मग नेमकं काय करायचं, तर त्यांनी काही अटी घालायला सुरुवात केली. आम्हाला सांगितलं रिफॉर्म करा सगळं तुम्ही, आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीने करायचं. मग त्यांनी अकाउंट्स बघून सांगितले की तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सर्वात जास्त, तुमचा खर्च, तुमचं उत्पन्न 100 रुपये आहे, तर त्यातले 70 रुपये तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यामध्ये घालवता. एवढे कर्मचारी कशाला लागतात तुम्हाला? त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आम्हाला एका बसच्या मागे 11 कर्मचारी काम करत होते. एकूण जवळजवळ 45 ते 48 हजार कर्मचारी त्यावेळेला आपल्या इथे काम करत होते बीएसटी मध्ये. आणि तेवढे कर्मचारी कशाला पाहिजे असं त्यांनी पहिलं सांगितलं. त्यामुळे तुम्ही कर्मचारी वरचा खर्च कमी करून टाका. सॉरी सर, इंटरप्ट करतो. एवढे कर्मचारी खरोखर जसं तुम्ही मेंटेनन्स वगैरे सगळे डिपार्टमेंट मिळून पर बस आपण? हो, तसं सगळे डिपार्टमेंट इन्क्लुडिंग इलेक्ट्रिक सप्लाय त्याच्यामध्ये. अच्छा, सगळेच. ओके. परंतु तसं नव्हतं. इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये सुमारे 7,000 कर्मचारी इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये होते. ते जर बाजूला काढले तर साधारण 37-38 हजार कर्मचारी हे फक्त बस ट्रान्सपोर्ट या आणि साधारण 3,500 बसेस त्यावेळेला होत्या, म्हणजे 11 ऑपरेशनल होत्या. 3,500 बस होत्या, म्हणजे 11 लोक एका बस मागे लागत होते. आता ते कसे लागतात? तर ही सेवा 24 तास आहे, 3 शिफ्ट मध्ये चालते. ही बस कधीच बंद नसते, दिवसभर चालू असते. भले काही वेळेला ती कमी प्रमाणात असते, रात्रीच्या वेळेला कमी असतात बसेस रस्त्यावरती, पण 24 तास चालतात. मग एक बस चालवायला एक कंडक्टर, एक ड्रायव्हर तर लागतो. म्हणजे 3 शिफ्ट मध्ये 6 लोक तर त्याच्यात गेले. त्यानंतर एक इंजिनियर लागतात, त्याचे टेक्निकल दुरुस्ती करण्यासाठी माणसं लागतात, त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी माणसं लागतात. ती साधारण 2 माणसं लागायची पूर्ण दिवसभरामध्ये. म्हणजे ती 6 आणि 2 8 माणसं तर तिथेच झाली. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं करायला लागतात. मग तिकीट अँड कॅश डिपार्टमेंट असतं, सिक्युरिटी असतं, मेडिकल डिपार्टमेंट असतं, त्यानंतर टाइम किपिंग असतं, अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, ऑडिट डिपार्टमेंट आहे. ही अशी अनेक डिपार्टमेंट बीएसटी मध्ये काम करतात. तर त्यासाठी लागणारा स्टाफ लागायचा. त्याच्याबरोबर लिव्ह रिझर्व्ह असायचा, विकली ऑफ असायचा. विकली ऑफच्यासाठी एक माणूस लागायचा. त्यांना जे काही नियमानुसार सुट्ट्या मिळायच्या, त्या सुट्ट्यांच्यासाठी रिझर्व्ह, एखाद्याने 15 दिवस सुट्टी घेतली तर काय 15 दिवसासाठी नवीन माणूस नेमता येत नव्हता. त्यामुळे कायमस्वरूपी एक माणूस तिथे नेमला. असे मिळून ते 11 माणसं एका बस म्हणजे एक टाइम ह्याचं ऑपरेशनल आणि वर्किंग जे मी समजतो, आज जे मोठे मोठे कॉर्पोरेट्सच्या हिशोबाने ऑपरेट करतात की इतकं रोबोस्ट सिस्टम आहे की फ्लॉलेस दिस इज फ्लॉलेस सिस्टम. अगेन क्वेश्चन जो होता, मग कुठे आपण तर तिथेच ना. मग इथे आल्यावर त्यांचं म्हणणं हे तुमचे कर्मचारी जास्त आहेत कर्मचारी. हे कोणाचं? हे महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता. वारंवार बैठका झाल्या. ज्यावेळेला आम्ही पैसे मागायला जायचो त्यांच्याकडे, पैसे द्या, चालणार नाही. पण तुम्ही म्हणाल मग ते चालत कसं होतं? तर आमच्याकडे जे काही पैसे यायचे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आम्हाला जाहिरातीचं उत्पन्न होतं आणि इलेक्ट्रिसिटीचं बिलाचे उत्पन्न होतं. मग हळूहळू काय करायला लागलं, टाटाचं दर महिन्याला बिल 5 तारखेला द्यायच्या ऐवजी ते द्यायचंच नाही. पगार कधी व्हायचे आमचे? 7 तारखेला, 10 तारखेला पगार व्हायचे. टाटाचं बिल द्यायचं नाही आणि 7 तारखेला पगार करून टाकायचं. त्यामुळे कॅश क्रंच निर्माण झाला, कॅश फ्लो सगळा थांबून गेला. पण हे बीएमसी म्हणजे ते बीएसटी करत होती, कारण बीएसटीच्या खिशात पैसे यायचे. आणि मग टाटाचं बिल थकायला लागल्यानंतर त्यांचं यायचं, कारण त्यांना इंटरेस्ट द्यायला लागायचं त्याचं. जर सर्टन तारखेला जर दिलं नाही तर अग्रीमेंटच होतं तसं, ते इंटरेस्ट लावायचे त्याच्यावरती. मग ह्याच्यातून बाहेर येण्याकरता आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला अनुदान द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्ही अनुदान देऊ, पण आम्ही सांगू त्या अटीवरती तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे आमच्या सार्वभौमत्वावरती त्यांनी अधिकार गाजवायला सुरुवात केली. आम्ही सांगतो तसं करायचं, डायरेक्शन द्यायला सुरुवात केली. मग पहिलं काय केलं त्यांनी की तुमचा 1 किलोमीटर बस चालायला किती खर्च येतो? तर त्यावेळेला तो येत होता 105 रुपये. ज्या वेळेला ही चर्चा चालली होती, 105 रुपये ही 2017-18ची गोष्ट आहे. 105 रुपये खर्च हा खूप खर्च आहे. एवढे पैसे कशाला खर्च होतात तुमचे? आम्ही त्यांना समजावून सांगितली ही आपली सिस्टीम आहे, या सिस्टीमसाठी हे पैसे सगळे खर्च होतात आणि म्हणूनच ही सेवा ही आशिया खंडातली सर्वात उत्तम सेवा का म्हटली जाते? तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे टाइम टू टाइम बस बाहेर यायची, एकदम स्वच्छ, रोज बस धुतली जायची. एव्हरी डे बस ब्रशिंग करूनच आतमध्ये जायची.
दर 40,000 किलोमीटरवरती ती पूर्ण बस बाजूला काढली जायची, तिचं सर्व काम व्यवस्थित केलं जायचं आणि मगच पुन्हा रस्त्यावर आणली जायची. कुठल्याही ड्रायव्हरने त्याला एक कार्ड दिलं जायचं. बसमध्ये कसल्याही प्रकारचा आवाज येतोय किंवा कुठलाही नादुरुस्तपणा त्याला जर वाटत असेल, त्यांनी त्या कार्डवरती लिहिलं की रात्री ते कार्ड चेक केलं जायचं आणि रात्रीतल्या रात्रीत त्याच्यावरती ती कारवाई केली जायची आणि ती बस बाहेर यायची. त्यामुळे बीएसटीच्या बसेस ब्रेकडाऊन होणं हे अगदी म्हणजे रस्त्यावरती अशी तुम्हाला क्वचित कधीतरी 4,000 बसमधली एखाद दुसरी बस दिसायची की ब्रेकडाऊन झालेली आहे. पण ती सुद्धा ब्रेकडाऊन काढण्यासाठी बीएसटीची यंत्रणा होती, सिस्टम. प्रत्येक डेपोमध्ये बीएसटीचे ब्रेकडाऊन वाहनं होती. आमचा जो बस स्टेशन्स आहेत, मोठे मोठे बस स्टेशन्स आहेत, त्या बस स्टेशनवरती सुद्धा एक लाईन मेकॅनिक त्याला म्हटलं जायचं आणि तो डेप्यूट केला असायचा. म्हणजे हे सगळं त्यांनी जेव्हा सांगितलं की तुमच्याकडे माणसं जास्त आहेत, म्हणजे सगळं कमी करण्यात माणसं कमी नाही करण्यात आली. जसजशी ती रिटायर झाली तिथे नवीन भरती करण्याचं बंद करण्यात आलं. माणसांना प्रमोशन बंद करून टाकले, माणसांचे भत्ते सगळे बंद करून टाकले, इन्सेंटिव्ह बंद करून टाकला. त्यांना सर्टन काम केलं, सर्टन कॅश आणली त्यांनी, त्या गर्दीच्या वेळेत जाऊन तो जास्तीत जास्त पॅसेंजर घेऊन. आम्हाला माहिती आहे की ही बस एवढी चालली तर साधारण 4,000 रुपये येतील दिवसाला, पण त्यांनी 4,500 रुपये आणले तर त्याला त्या 500 रुपयावरती त्याला इन्सेंटिव्ह दिला जायचा. ड्रायव्हरला पण मिळायचा आणि कंडक्टरला पण मिळायचा. तर त्यामुळे ते काम जास्त करायचे, जास्तीत जास्त पॅसेंजर घ्यायचे. पण यांनी पॅशनेटली काम करायचे. या सगळ्यांवरती त्यांनी बंधन आणलं.